मोहम्मद अजहर मोहम्मद जमील शेख बोलतो. मला शुद्ध मराठी बोलता येते. कांग्रेस का पूरा पैनल हमारे लोगों ने जिताए थे और जो बीजेपी में चले गए साहब. वैसे तो फिर कांग्रेस के भी जो लोग हैं वो आपकी पार्टी में आए हुए हैं. जी 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 उनको अब समझ में आया उनको की भाई हम गलत जगह पे तो. आणि निवडून यायचं आणि पुन्हा वाटलेला पैसा जनतेकडून 10 पट वसूल करून घ्यायचा. हे आज एक हे झालेलं आहे. आमचं म्हणणं एकच आहे, परलीचा बब्बू आणि नांदेडचा बबलू. लोक विचारतात तुम्ही कोण्या पक्षाचे आहे ते. त्या दिवशी म्हणतो आजगरभाई नमस्ते, आजगरभाई जय भीम, आजगरभाई सलाम वालेकुम. त्यांना जेव्हा बिचाराने एवढं काम केलं हे केलं काय केलं तुमच्या विरोधात बोललं की तुम्ही पोलीस स्टेशनला जाता. हे यार लोकशाही आहे का नाही. यांचं तर काय वरी एक राहायचं खाली एक दाखवायचं म्हणजे कोणाच्या बापाला भिणारा माणूस नाही. छत्रपती शिवरायाचा मावळा आहे मी. शहरामध्ये नाही आम्हाला बाकीच्या शहराशी काही घेणं देणं नाही सर. आम्हाला फक्त आमच्या वार्डाशी कारण आम्हाला नाही फक्त बाकीच्या शहराशी घेणं देणं नाही असं आपण नाही म्हणू शकत, कारण तुमच्या वार्डामध्ये महानगरपालिका नाही. महानगरपालिका कुठं आहे? शहराच्या मध्यभागामध्ये. आणि महानगरपालिकेच मध्ये डिसाईड होणार आहे की तुमच्या वार्डामध्ये किती विकास होईल. नमस्कार, नांदेड सिटी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महानगरपालिका निवडणूक सुरू आहे आणि नांदेड सिटी न्यूजच्या वतीने आपण वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जाऊन जनतेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. आणि आपण याच कार्यक्रमामध्ये लोकप्रतिनिधींना सुद्धा बोलवलेलं आहे. लोकप्रतिनिधींना आपण विचारणार आहोत जनतेचे काय मुद्दे घेऊन ते नगरपालिकेमध्ये जाणार आहेत. या कार्यक्रमाचे स्पॉन्सर आहेत IIB करियर इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचर. आजचा आपला कार्यक्रम प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये होणार आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या या कार्यक्रमाला. आपल्यासोबत सुरुवातीला शिवसेनेचे जे अधिकृत उमेदवार आहेत ते आहेत, त्यांना आपण काही प्रश्न विचारूया. काय वाटतं, काय मुद्दे घेऊन तुम्ही नगरपालिकेमध्ये जाणार आहात? आम्ही आमचे जे कामं आहेत ते रोडाचे कामं आहेत, नाल्याचे आणि पाणीचे पाईपलाईनचे, आम्ही ते कामासाठी आम्ही नगरपालिकेला जाणार आहे. काय मुद्द्यांवर तुमची निवडणूक होणार आहे आणि जनतेने तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवा? जनते ने अभी तो हमको देखो उद्धव बाला साहब ठाकरे इन्होंने कोरोना काल में ही बहुत काम करे थे और पूरे देश का दिल जीत लिए थे इन्होंने. तो वो हिसाब से हम उनके पक्ष में गए. अभी उद्धव ठाकरे की जो सेना है हम उनका काम करेंगे और भरपूर काम करेंगे. काय वाटतं, ही निवडणूक माणसाला बघून होणार आहे की पक्षाला बघून? ही निवडणूक माणसाला बघून, कारण की ही निवडणूक वार्डाची निवडणूक आहे, प्रभागाची निवडणूक आहे. यामुळे मला असं वाटते की माणसाला बघून निवडणूक होणार आहे आणि नेत्याला, लोकल नेत्याला बघून पण होणार आहे. आजपर्यंत आपण जे नांदेडमध्ये पाहिलेले आहेत ते नेते एसीत बसून घरी बसून राजकारण करतात. पण मला असं वाटतं की नांदेडमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे जनतेतला माणूस, त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जनतेचा कौल यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नांदेड महानगरपालिकेत भेटेल. आणि प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे जनतेतले नेते आहेत, लोकांमध्ये उतरून काम करतात. एसीमध्ये घरला बसून काम करणारे नेते नाहीत, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. त्यामुळे मला असं वाटते की ही निवडणूक लोकलची निवडणूक आहे आणि लोकल नेत्याची निवडणूक आहे. साहेब लोकल ग्राउंडवरचे, प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे ग्राउंडवरचे नेते आहेत. त्यामुळे मला असं वाटते की ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी चांगली राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या प्रभागाचे प्रभाग क्रमांक 2 मधील सर्वच्या सर्व चारीच्या चारी उमेदवार निवडून येतील. काय वाटतं, नगरपालिकेमध्ये तुम्ही निवडून जाल तर काय प्रश्नांना तुम्ही उचलणार? देखिए साहब, मैं जो वार्ड क्रमांक 2 से लड़ रहा हूँ, वार्ड क्रमांक 2 में असरा नगर, चेतन नगर, सुमाया नगर, BNC कॉलोनी, गनी कॉलोनी, रौफ कॉलोनी, समता नगर, एकता नगर, पंचशील नगर, राहुल कॉलोनी, बाजीराव नगर, नालंदा नगर, ऐसा वार्ड क्रमांक 2 में ये आता है. यहाँ पर हर समाज रहता है. यहाँ पे मुस्लिम भी रहते हैं, हमारे जय भीम भी रहते हैं और हमारे हिंदू भाई भी रहते हैं. हमें MIM पार्टी आवेशी साहब के पार्टी ने यहाँ 2 नुमाइंदगी दी है. जो महिला कर से लड़ रहा हूँ मैं साहब, और हमारे साथी है ये हमारे रिजवान खान साहब एक है. तो मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ने 2 उम्मीदवार दिए हैं और हम लड़ रहे हैं. इंशाअल्लाह ताला अगर अल्लाह हमें कामयाबी देते तो हम हर समाज का काम करेंगे. देखिए मुद्दे तो गली से लेके दिल्ली तक मुद्दे ऐसा बताए तो बहुत है साहब. पत्रकार साहब हमारे बहुत अजीज दोस्त हैं, आपको भी पता है, आपका सवाल है. अगर वार्ड में देखा जाए तो इससे पहले की सिचुएशन ऐसी है पत्रकार साहब कि कांग्रेस के हमारे वार्ड क्रमांक 2 के कांग्रेस का पूरा पैनल हमारे लोगों ने जिताए थे
और जो बीजेपी में चले गए सब, ऐसा हाल है आज। तो अगर हम कांग्रेस को भी वोट देते हैं या राष्ट्रवादी को भी वोट देते हैं या बीजेपी को भी वोट देते हैं, ये सब एक मिले वाले हैं, तो आओ और हमको वोट करो। वैसे तो फिर कांग्रेस के भी जो लोग हैं वो आपकी पार्टी में आए हुए हैं। जी जी जी, उनको अब समझ में आया उनको कि भाई हम गलत जगह पे थे। उनके बयान देखिए ना पत्रकार साहब, आप तो अल्हम्दुलिल्लाह बहुत हुशार है, उनके बयान देखिए, हम अभी तक गलत जगह पे थे बोले, उनका बयान देखिए आप। काय वाटतं कोण निवडून येईल तुमच्या प्रभागात? मी मोहम्मद अजहर मोहम्मद जमील शेख बोलतो. मला शुद्ध मराठी बोलता येते. मी तुम्हाला सांगतो, मला सांगायचं एकच आहे की राष्ट्रवादी आणि शिंदे गट आणि भाजप हे आता प्रभाग क्रमांक 7, 8, 9, 10 आता युती झाली म्हणून आता मला 5 मिनिटांमध्ये कळाले. हे सगळे भाजपचेच आहेत, हे सगळे भाजप आहे. उद्धव ठाकरे साहेबाचं गट वेगळं आहे, असुद्दीन ओवैसी साहेबाचं गट वेगळं आहे, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष एकच लढत आहे, यांची एकत्र लढत आहे. आणि जे पक्ष आहे हे 3 पक्ष जे आहेत ते पहिल्यापासूनच युतीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार चालू आहे आणि ते तोडून बी विभागी केले तर ती एकच आहेत. तुम्ही राष्ट्रवादीला बी टाकला तर बी जे पीची येणार आणि तुम्ही धनुष्यबाणाला बी टाकितलं शिंदे गटाला तर भाजपची येणार आणि भाजपला बी टाकितला तर भाजपच येणार. ही निवडणूक पक्ष बघून होणार आहे की माणूस बघून होणार आहे? माणूस बघून होणार आहे. आम्हाला पक्षापासून आम्ही काँग्रेसपाशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत आतापर्यंत आमची जिंदगी गेली. आम्ही काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत मतदान केलं. आतापर्यंत माझा पहिला आता वोट भेटणार ज्याला असेल ते माझ्या मताने मी स्वतःहून सांगतो की मी माझ्या मनाने टाकेल. मी तिकडे जाणार नाही, किंवा राष्ट्रवादीकडे जाणार नाही, ना भाजपकडे जाणार नाही, ना किंवा सेनाकडे जाणार नाही, ना किंवा काँग्रेसकडे जाणार नाही. माझं मन ज्याला वोट टाकायचं असेल, माझ्या घरची जेवढी फॅमिली आहे तेवढं वोट मी ज्या पार्टीला मला माझं कॅन्डिडेट जे आवडलं मला त्या कॅन्डिडेटला मी मतदान करणार आहे. माझी एवढीच विनंती आहे की आणि सर्वांना मतदारांना बी एवढी विनंती आहे की आपण पक्षाला बघू नका, काम करणारा माणूस बघा आणि गरीब माणूस बघा. त्या गरीब माणसाला निवडून आणा. ज्या जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये झाले, एक प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. अपक्ष उमेदवार ते लेबर काम करत होतो, टोपले उचलत होतो, टोपले परली तालुक्यामधील ऐका की परली तालुक्यामधील बब्बू, आमचं म्हणणं एकच आहे, परलीचा बब्बू आणि नांदेडचा बबलू हे आपल्याला एकच म्हणणं आहे बस. एक प्रश्न, तुम्ही काय म्हणताय गरीब माणसाला निवडून आणा? काही लोकांचं असं मत असते की गरीब माणसाला जर निवडून आणलं तर तो श्रीमंत होतो, तर श्रीमंताला निवडून आणा तर तो करप्शन करणार नाही. श्रीमंत माणूस आपल्याला भेटत नाही. श्रीमंत माणूस कधी भेटते आपल्याला? ज्या दिवशी श्रीमंत माणसाला आपली गरज असती गरीब माणसाची वोटिंगची, त्या दिवशी म्हणतो असगरभाई नमस्ते, असगरभाई जय भीम, असगरभाई सलाम वालेकुम. गरीब माणसाला बबरूभाई असू द्या, माझ्या पक्षाचं मशालचं आमच्या उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे गटाचा माणूस असू द्या, त्या माणसाला माझे समोरचे लहान लहान लेकरं आहेत, माझ्यापेक्षा लहान आहेत, मी त्यांना गळा धरून आणतो आणि काम करून घेतो. एवढी माझ्यात ताकद आहे आणि एवढंच बोलून मी माझं भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराज, जय भीम, सलाम वालेकुम. निवडणूक का ऐसा मामला है कि लोगों को जो उम्मीदवार है, उम्मीदवार को देख के उसका काम देख के, सबसे पहले उसका काम, क्योंकि ये जो है ये प्रभाग की वार्ड की निवडणूक है महानगर पालिका की. इसके अंदर लोगों को बोले तो ये कार्यकर्ताओं की निवडणूक है. इसके अंदर कार्यकर्ता का काम देखा जाता है सबसे पहले. उसके बाद बोले तो पक्ष देखा जाता है कि भाई पक्ष कौन सा है. सत्ताधारी पक्ष है तो उसके ज़रिए से लोग खुद सोचते हैं कि भाई उसके ज़रिए से लोगों के काम स्पीड से आएंगे. और पहले तो कैंडिडेट कौन सा है, उसकी इच्छा क्या है, और बोले तो उसने बोले तो क्या क्या योगदान उसके मतलब उस प्रभाग में दिए हैं, क्या क्या काम किए हैं आज से पहले वो प्रभाग में. तुमचा जो प्रभाग क्रमांक 1 किंवा 2 असेल याच्यामध्ये प्रमुख मुद्दे काय आहेत निवडणूक? प्रभाग नंबर 2 से हूँ मैं, और प्रभाग नंबर 2 के अंदर बोले तो नया एरिया पूरा डेवलप हुआ है. तो उसके अंदर रोड, नाली, ड्रेनेज, लाइट्स, ये सब चीज़ों की बोले तो ज़रूरत है. और यहाँ पे बोले तो ये सब चीज़ों की ज़रूरत मतलब पूरी करने के लिए एक सत्ता में रही हुई पार्टी की भी ज़रूरत है कि भाई काफ़ी चीज़ें बोले तो डेवलप करने के लिए महानगर पालिका के अलावा भी मतलब फंडिंग की ज़रूरत रहती है और बड़े नेताओं की भी इसमें योगदान की ज़रूरत रहती है.
अच्छा, राष्ट्रवादी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, भाजप असेल यांची राज्यामध्ये युती असताना आता तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे लढत आहात, पण जनतेमध्ये असा संभ्रम आहे की हे सगळे पक्ष एकच आहे, त्याला तुम्ही कशा प्रकारे उत्तर द्या? इसमें कैसा है कि स्टेट के ऊपर जो युति है वो राजकीय युति है, जो कि मतलब राजकीय जो घड़ामोड़ है उसके हिसाब से देखते हुए मतलब युति की हुई है। स्थानीय लेवल पे हमारी युति नहीं है। हमारे पक्ष के जो सिद्धांत है तो शाहू फुले अंबेडकर सिद्धांत से जो राष्ट्रवादी कांग्रेस चलती है, तो उसको मद्देनज़र रखते हुए हम इलेक्शन लड़ रहे हैं और हर समाज हर जात को लेके चलना हमारा फ़र्ज़ है। उसके हिसाब से हमने भाजपा से स्टेट में युति भी किए तो हमारे सिद्धांतों को नहीं भूले, और अजीत दादा जो हमारे राष्ट्रीय नेता है, राष्ट्रीय अध्यक्ष है, तो उन्होंने हर चीज़ को सेक्युलरिज्म को बरकरार रखते हुए आज तक काम किया। काय वाटतं ही जी निवडणूक आहे नगरपालिकेची, हे माणसाला बघून होणार आहे की पक्ष बघून होणार आहे? नमस्कार, नांदेड सिटी न्यूजचं मनापासून धन्यवाद देतो की लोकांच्या काय मनामध्ये आहे ते आपण या चॅनलच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचत आहेत. मी सोपान नेवल पाटील, मातोश्री पेशनचा अध्यक्ष. प्रभाग क्रमांक 1मध्ये माझे बंधू अंगद नेवल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट याकडून उभे आहेत. खरं म्हणलं तर जवळपास आता ही 2017ला इलेक्शन झालं होतं सप्टेंबर महिन्यामध्ये. त्याच्यानंतर आता 8 वर्षानंतर इलेक्शन होत आहे. आपण बघतोय की आता सगळीकडे कोणी 5,000 वाटणार, कोणी 2,000 वाटणार अशी चर्चा चालू आहे. आमच्या प्रभागामध्ये 1मध्ये तर आमदार बालाजी कल्याणकर याने सगळ्या गोष्टी विसरून आपल्या पोराला कसं निवडून आणता येईल याच्यासाठी फुल ताकद लावलेली आहे. पण बांधवांना मला एक सांगायचं आहे की लोकशाही निवडणूक आहे, हे कामाच्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि आपण पाहतोय की एवढे कामं झाले, हे झालं, पण जो गावाचा विकास झाला नाही तो शहराचा काय होणार आहे? आज तुम्ही तरोडा खुर्द भागामध्ये जाऊन बघा. मला असे कुठलेही नाही का 5 गावामधल्या कुठल्याही 10 जण लोकांना विचारा, तुम्ही 10 वर्ष आमदार होते बालाजी कल्याणकर, तुम्ही गावासाठी काय केलं? आज बेकारी असेल, तरुण पोराचा बेरोजगाराचा प्रश्न असेल, याच्यासाठी बालाजीराव कल्याणकरनं काय केलं हे बघा तुम्ही. फक्त निवडून या आता असं झालेलं आहे की पैसे वाटायचं आणि निवडून यायचं आणि पुन्हा वाटलेला पैसा जनतेकडून 10 पट वसूल करून घ्यायचा, हे आज एक हे झालेलं आहे. तर बांधवांनो, पैसा येईल पैसा जाईल, पण येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पैसा येतात जातात, पण योग्य उमेदवाराला आपण निवडून देऊन जे कोणी आता पैसे वगैरे वाटप हे कळे त्याच्या तोंडावर आपण झापड मारल्यासारखं जे तळमळीनं खरंच काम करते, मी म्हणत नाही या माझा भाऊ उभा राहिला म्हणजे त्यालाच मतदान करा तुम्ही, पण जो योग्य उमेदवार असेल त्याला आपण निवडून दिलं पाहिजे. जसं तुम्ही म्हणालात 8 वर्षानंतर निवडणुका होत आहेत, तर 8 वर्षामध्ये नवीन जे मतदार आहेत 18 वर्षाच्या पुढचे आलेले आहेत, तर यांचा किती प्रभाव पडणार आहे या निवडणुकांमध्ये? खरं म्हटलं तर ही निवडणूक तरुणांनाच हातामध्ये घेतली पाहिजे आणि घेतलेली आहे. याच्यामध्ये खूप मोठा प्रभाव पडणार आहे. आपण बघतो की सगळीकडे खिचडी झाली. शिवसेनेकडून 2, काँग्रेसकडून 2, राष्ट्रवादीकडून 2, BJPकडून 2, आता MIMचे असं परेशान झाले. लोक विचारतात तुम्ही कोण्या पक्षाचे आहे ते? यामुळे लोक संभ्रमामध्ये आहेत, कारण असे आहे की जे पक्ष राज्यामध्ये युतीमध्ये आहेत तेही इथं वेगवेगळे लढत आहेत. तर लोकांना तुम्ही याचं काय उत्तर देणार? मला एवढंच सांगायचं आहे, पक्षापेक्षाच्या पलीकडे मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे. आपण सगळे बघतो की रक्तदान शिबिर असेल, जिजाऊ जन्मोत्सवचा कार्यक्रम या माध्यमातून मी लोकांपर्यंत आहे. मी कधी आयुष्यामध्ये पक्षाला मानलेलं नाही आणि मानणारं बी नाही. आपण माणसाला बघूनच मतदान केलं पाहिजे, माणूस कसा आहे तो. आणि याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की आपण पैशाकडे वगैरे न पाहता आणि कोणा तरी आमदाराचा मुलगा आहे त्याला मतदान करायचं हे न करता, बाबा खरंच जो कोणी काम करत असेल त्या उमेदवाराला मतदान करा. मी म्हणत नाही, माझा भाऊ अंगद नेवल पाटील उभा आहे त्याला तुम्ही मतदान करा. आज आपण बघतो की मनमानी चालू आहे. आपल्या इकडे बाळासाहेब देशमुख आहे, त्यांना जो बिचाराने एवढं काम केलं, हे केलं, काय चालू? तुमच्या विरोधात बोललं की तुम्ही पोलीस स्टेशनला जाता. हे अरे लोकशाही आहे का नाही? आपल्याला घटनेमध्ये अधिकार दिलेला आहे आपलं स्वतःचं म्हणणं मांडायला. काय तुम्ही दादागिरी आहे का तुमची? तुम्ही येता, कोणी काय बोलले की त्याला पोलीस लावून द्यायला, त्याला मारायला. अरे काय चालू काय? आणि माझ्यावर उद्या काही प्रसंग झाला, मी कोणाच्या बापाला भिणारा माणूस नाही. छत्रपती शिवरायाचा मावळा आहे मी. आजही सांगतो, आज हे जिकडे जे आमदार आहेत बालाजीराव कल्याणकर, स्वतःचे घरं भरायचा कार्यक्रम यांनी केलेला आहे. काहीच नाही, पोरगं निवडून आलं बस झालं. ह्याच्या पलीकडे ह्याचं काही हे नाही. परत एकदा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं चॅनलचं मी धन्यवाद देतो की ही जी मन की बात आहे आपण हे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि परत सांगतो बांधवांनो, तुम्ही या लोकायला भिवू नका.
कोणी काय अरे भाई बालाजी का नाही केलं बोले काय पोलीस लावून हे केलं काय हे करत नाही. कायदा सगळ्यासाठी सारखा असतो. परत आपल्या सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये याच्या दादागिरीला याच्या पैशाला तुम्ही भिवू नका. वेळ पडली तुम्ही आवाज द्या, तुमच्यासाठी आम्ही कुठे येऊ. एवढं मी आपल्याला आवाहन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी मतदान करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. काय वाटतं, ही निवडणूक माणसाला बघून होणार आहे की पक्षाला बघून? ही निवडणूक होणार आहे. सर्व जे काही पैशावर चालणार नाही, काही नाही, सर्व माणसाच्या चेहऱ्यावर आजकाल जे माणसाने कार्य केलेले आहेत, कोणते बी जे काही कार्य, समाजकार्य राहो की जिजाऊचं कार्य राहो किंवा शिवजयंतीचं कार्य राहो, जय भीमचं कार्य राहो, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कोणते राहो कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये सगळेजण जीवाभावाने प्रयत्न करणारे आहेत पोरं सगळेजण. जे काही उमेदवार उभं टाकले आहेत सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. आणि सर्वाच्या जे काही जनतेमध्ये कामं करतात, धावपळ करतात, सगळ्या गोष्टीमध्ये ते सहकार्य आहेत आणि चेहऱ्याकडे बघूनच मतदान होणार आहे. अच्छा, जनतेमध्ये एक संभ्रम आहे असा की जे पक्ष राज्यामध्ये युतीमध्ये आहेत ते आपल्या शहरामध्ये वेगवेगळे लढत आहेत, तर जनता म्हणते की हे सगळे एकच आहेत, तर मग वेगवेगळे का लढत आहेत? हे जे आमदार जे आहेत हे सगळे ज्याच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत, हे जनतेसाठी गेलेले नाहीत, की याच्या स्वार्थापायी याच्या कमाईसाठी याच्यासाठी गेलेले आहेत. हे जनतेसाठी कोण्याही कामासाठी गेलेले नाहीत. ठीक आहे, कामं केलीत, कामं आजचीच नाही आहेत, कामं पहिले बी आहेत इथं केलेली. माननीय अशोकराव चव्हाण साहेब होते त्यावेळेस बी कामं झालेली आहेत, बरेच काही कामं झालेली आहेत. आता जे वारंवार पक्ष बदलत आहेत ते त्याला कोणी विचारित नाही. काय वाटतं, कोणत्या पक्षाचं वर्चस्व राहणार आहे आणि कोणतं पक्ष आपल्या महानगरपालिकेवर आपलं सरकार कोणत्या पक्षाची येणार आहे? मी प्रभाग क्रमांक 1 मधून जिथून येतो तिथं आमच्या ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी शिवसेना आहे, आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद आहे की आज लोक आम्हाला पॉम्पलेट छापून द्यायला लागलेत, लोक आम्हाला पैसे लावायला लागलेत. आणि आम्ही घरोघरी जेव्हा पोहोचतो त्यावेळेस लोकांचं म्हणणं आहे की बाबा उद्धव साहेबांसारखा प्रामाणिक माणूस आणि तुमचं काय, तुम्ही निष्ठावंत आहेत आणि ते निष्ठावंत असल्यामुळं तुम्हाला आज संधी भेटली तर तुम्ही त्या संधीचं सोनं करा. आणि चेहरा बघून मतदान होणार आहे की पक्ष बघून होणार? आता नगरपालिकेचं इलेक्शन कसं असतं भैया की चेहरा पण आहे आणि पक्ष पण आहे, या दोन्ही गोष्टी आहेत. पण पक्षाचा या ठिकाणी 3 पक्ष असे आहेत ज्यांची राज्यामध्ये युती असताना ते इथं वेगवेगळे लढत आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? ह्यांचं तर काय वरी एक राहायचं खाली एक दाखवायचं, म्हणजे ह्यांचं तर काय कळायला हे मार्गच नाही. विरोध करायचा तर विरोध करायचा. आम्ही आज विरोधी पक्षात आहेत, आज विरोधात लढायला लागलोत. वरी सत्तेत एक राहायचं, इकडे वेगळं लढायचं, हे सगळं ह्यांचं सत्तेसाठी चालू आहे. तुम्ही काय काय घडायलं काय काय नाही तुम्हाला सगळ्या घडामोडी माहिती आहेत. सध्या ही जनता सज्ञान असून ही हे निवडणूक नगर परिषदेची किंवा महानगरपालिकेची असल्यामुळं व्यक्तीकडे पाहूनच मतदान केले जाईल, ही गोष्ट 100% खरी आहे. अच्छा, पण हे जे जनतेमध्ये संभ्रम आहे की हे जे पक्ष युतीमध्ये असताना वेगवेगळे लढत आहेत, तर त्यामधून जनता आपला जो मतदान आहे तो कशा प्रकारे पसंती देणार? विविध पक्षाचे उमेदवार जरी उभे असले तरी स्थानिक लेवलवर जो कार्यकर्ता आजपर्यंत काम केलेला आहे, म्हणजे ह्याला पाहून होणार नाही मतदान, तर व्यक्तीला पाहूनच मतदान होईल यावेळेस असं वाटतंय. काय मुद्दे असतील निवडणुकीमध्ये? विकासाचे मुद्दे राहणार आहेत सर्व. आणि याच्यामध्ये जे तुम्ही दुसऱ्याला विचारला की बा माणसाला बघून निवडणूक राहील, उमेदवाराला बघून का विकासावर, तरी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक राहील. आणि विकासाचा आश्वासक चेहरा म्हणलं तर फक्त एकमेव अशोकरावजी चव्हाण साहेब आहे. मग जनता अशोकरावजी चव्हाण साहेबांचा चेहरा बघून मतदान करणार आहे की तुमचा जो उमेदवार आहे त्याला बघून? उमेदवाराचे काम आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांचा आश्वासक चेहरा. काय काम आहेत प्रभाग क्रमांक, तुम्ही कोणत्या प्रभागातून आहात? 2 मध्ये अशी काय कामं आहेत जे मुद्दे तुम्ही नगर परिषदेमध्ये मांडणार? नगरपालिकेमध्ये जे विस्तारित भाग झालेला आहे तिकडे रस्ते नाले लाईटचा जे प्रश्न आहे, घरकुलाचा प्रश्न आहे, ते मार्गी लावण्याचं काम करतील. आणि आमचे ते जे पहिले जे उमेदवार होते तेच उमेदवार आता भाजपमध्ये आहेत आणि त्यांनी लोकाला जे कामं लागतील ते कामं केलेले आहेत याच्या आधी पण. जर चेहरा बघून म्हणलं तरी उमेदवार भाजपचे 4ला 4 बहुमताने निवडून येतील. तर पहिले जे उमेदवार होते म्हणजे पहिले काँग्रेसमध्ये असं होते जे उमेदवार, आता ते भाजपमध्ये आहे. आता असाही म्हणलं जात आहे की काँग्रेसमधले जेव्हा भाजपमध्ये उमेदवार आलेत, आधीचे जे भाजपचे जे जुने जे चेहरे होते
ते नाराज आहेत. यामध्ये कितपत सत्यता आहे? त्याच्यात नाराज होण्याचं कारणही नाही. जनता ज्याला मतदान टाकते, साहेबांनी जे उमेदवार निवडले, जे जनता ज्याच्या पाठीशी राहील, जनतेची नाळ ज्यानं धरून काम केलंय त्यांनाच तिकीट देण्यात आलेलं आहे. त्याचं काम केलं त्यालाच मतदान करेल जनता. धन्यवाद. काय वाटतं ह्या निवडणुकीचे प्रमुख मुद्दे काय आहेत? सध्या आता या प्रभाग नंबर 2मध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे अर्धे ते सर्वात महत्त्वाचे रोडचे आहेत. जे रोड केलेत अजून त्याला डबल ड्रेनेजमुळे फोडलेत, नाल्याचे प्रश्न आहेत, असे खूप प्रश्न आहेत की या प्रभागात अजून झालेले नाहीत. त्या प्रभागाचे जे नवीन नवीन समस्या आहेत, आता जे व्यसनाधिक्त वेतन म्हणजे व्यसनाचे मुलं जास्त झाले त्या एरियात, जे चोरीचे त्याचे पाकिट पिलेचे ज्याच्यात जे मुद्दे आहेत या प्रभागात झालेत, ते जे आता नवीन चेहरा येईल. मला तर वाटते या आपल्या तरोड्यातला आता या तरोड्यासाठी नवीन चेहराची गरज आहे. जे कोणत्या पक्षाकडून नवीन चेहरा पाहिजे? मला तर वाटते नवीन चेहरा म्हणजे आमचे BJP चेहरा, BJP पक्षाचा चेहरा पाहिजे, नवीन चेहरे. आणि या प्रभाग 2मध्ये मला तर वाटते सध्या आता BJPच नंबर 1वर आहे आणि BJPच येईल शोर सांगतो मी. अच्छा, असं म्हणतायत की जे BJPचे जे चेहरे आहेत ते आधी काँग्रेसमधले होते, ते नवीन कसे होते? अहो आहेत ना, पण त्याने जे जुने चेहरे आहेत पण ते आज जे त्यांच्या हाती जे मागे अशोक तुम्ही म्हणलात की नवीन चेहरे, आता जे नवीन चेहरे म्हणजे कैलास सावते हे नवीन चेहरा आहे, जे मागच्या वर्षी होते आणि यावेळेस BJPमध्येच आहेत. आणि ते नवीन चेहरा जे मागच्या वर्षी जे 25 वर्षांनी ज्यांनी राज्य केले या तरोड्यावर, त्यांना मला तर वाटते त्यांच्याकडून काही विकास झालेला नाही. जे आज जे आहे ते कैलास सावते यांचा जे नवीन चेहरा म्हणतो ना, तेच कैलास सावते हे नवीन चेहरा आहे. नगरसेवकाचे मुद्दे म्हणजे मेन तर राहते रस्ते, नाल्या आणि नगरामध्ये परिसरामध्ये म्हणजे अलग अलग धर्माचे लोक राहतात, ते म्हणजे त्या धर्माला बाळगणारे, त्या धर्मासाठी लढणारे, म्हणजे हे जे मुद्दे आहेत ते छोटे छोटे मुद्दे नगराचे नगरसेवकच जास्त बघतात. तर काय वाटतं तुमच्या प्रभागामधून कोणाचं वर्चस्व आहे? कोणत्या पक्षाला जनता आपला मतदान करणार? आमच्या प्रभागामध्ये आम्ही आता म्हणजे जसं फिरत आहोत, आमचं जसं फिरणं आहे तर आणि आमचं पर्सनल पण मत जे आहे ते आम्ही तर BJPलाच मतदान करणार आहोत. आणि BJP जे आहे म्हणजे काळाची गरज आहे, कारण राज्यामध्ये सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, तर आपल्या नगराला पण BJPची आज आवश्यकता आहे. कारण आपण जर सत्तेमध्ये आलो तर विकास हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे तुमचे जे मित्रपक्ष आहेत ते तुमच्या विरोधात या ठिकाणी लढत आहेत, त्यांना तुम्ही कसं उत्तर देणार? जे आमचे मित्रपक्ष म्हणजे मित्रपक्ष तर इथं नाही आहे सध्या, म्हणजे आता इथं ते युती नाही वाटतं ना. नाही, इथं नाही आहे, पण राज्यामध्ये जे तुमचे मित्रपक्ष आहेत ते तुम्हाला नगरपालिकेमध्ये विरोधात गेलेले आहेत, तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे उत्तर देणार? म्हणजे आमच्या आता जसं इथं शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना, तर जी शिंदेची शिवसेना आहे त्यांच्यामध्ये जे काही उमेदवार आहेत तर त्यांनी म्हणजे काही मागे काँग्रेस काळामध्ये असताना त्यांनी नगरसेवक होते, त्यांनी गरिबाचं खूप म्हणजे वाईट परिस्थिती करून टाकलेली आहे. म्हणजे जसं की घरकुल असा मुद्दा आहे, म्हणजे रमाई आवास योजना हा जो मुद्दा आहे, म्हणजे जे गरिबांना म्हणजे फ्रीमध्ये घरकुल भेटायला पाहिजे, त्यांनी म्हणजे असं डुप्लिकेट कामं केलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यांना भरपूर म्हणजे असं आम्ही बघतो ना, तर असं लुटण्याचे कामं केलेले आहेत. त्यामुळं आज जे गरीब व्यक्ती आहेत, म्हणजे असं आमच्यासारखे कॉमन लोक आहेत, त्या त्रस्त आहेत त्या लोकांमुळे. त्यामुळे आज जर विकासाला बघायचं म्हणलं तर BJPच जे आहे ते म्हणजे इथून निवडून येऊ शकते आणि येणार 100%. ठीक. तुमच्या युतीचे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत राज्यामध्ये, मग शहरामध्ये तुम्ही त्यांचा विरोध का करता? कारण आमच्यावर ते तिकिटामुळे अन्याय झाला होता, त्याच्यामुळे आम्ही त्याला विरोधात जाऊन पण तुम्ही जर विकासाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये BJPला समर्थन करत आहात, तर नांदेड शहरामध्ये विकासाच्या मुद्द्यावरून तुम्ही BJPला का समर्थन नाही करू शकत? ते विकासाचा मुद्दा असला तर माजी नगरसेवक महापौर होते, उपमहापौर होते, त्यांनी 10 वर्ष सत्ता भोगली, तर त्या 10 वर्षामध्ये महापौर असून त्यांच्याच्याने जे विकास झाला नाही ते आम्ही घडून देऊ. व त्यांनी जे महापौर होते त्या काळात प्रभाग क्रमांक 2 जे पाहिजे होता ते झाला नाही आम्हाला, म्हणून आम्ही ही राष्ट्रवादी काँग्रेसचं धोरण स्वीकार. म्हणजे तुमच्या प्रभागामधले जे त्यांचे उमेदवार आहेत त्यांचा तुम्हाला विरोध आहे म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात? त्यांचा विरोध नाही, आम्हाला त्यांच्या कामाचा विरोध आहे. त्यांनी जे उपमहापौर असून सुद्धा जे वार्डाचा विकास पाहिजे होता ते विकास झाला नाही, म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात धोरण आकारलं. अच्छा, ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर होते?
ही निवडणूक आम्हाला लोकांच्या तळागाळात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून गेली. आमचे नेते माणिकभाऊ देशमुख हे 12 वर्ष झालं तळागाळात जाऊन सेवा करत आहेत. तर तसंच आम्हाला त्यांच्या त्याच धोरणावर लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या 24 तास उपलब्ध होऊन त्यांच्यासाठी सेवा करायची आहे. कोणत्या प्रभागामध्ये आहात? प्रभाग क्रमांक 2. ही निवडणूक आता एकतर्फी आहे. ही निवडणूक एकतर्फी आहे कारण की देशातला विकास आणि महाराष्ट्रातला विकास हे केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिकेमध्ये जर येत्या काळात भारतीय जनता पार्टी आली तर एक डिजिटलकडं आपलं शहर वळल, जे पूर्ण देशभरात चालू आहे त्याप्रमाणे. डिजिटलकडं वडल फक्त याच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात की बाकी? बाकी म्हणजे काय, जसं दूरदृष्टी ठेवून साहेबांनी आशीर्वाद चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदे भारतचं पण झालेलं आहे आणि एरोप्लेन्स पण सुरू झालेले आहेत आणि त्यानुसार शहरामध्ये ह्या जो आपण इथं थांबतोय आज, हे येत्या 15 वर्षाखाली इथं पूर्ण चिखल राहत होता. हे कॅनल रोड म्हणजे कॅनलवरती जाता येत फिरता येत नव्हतं लोकांना, पण आज हे स्पेस जे आपण थांबून बोलतोय हे साहेबांच्या दूरदृष्टीतून आजच्या इथलचे जेवढे काय कनेक्टिव्हिटी आहे ती साहेबांनी कनेक्टिव्हिटी केलेली आहे. जर नळ असेल, पाणी असेल, या तुमचे रोड्स असतील, या पोल्स असतील, हे सर्व त्याच्यासाठी एवढं बजेट दिलेलं आहे. त्यामुळं जवळपास शक्य तेवढं पूर्ण याच्यातल्या कामं जवळपास 80% झालेले आहेत. गेल्या वेळेस काँग्रेसची सत्ता होती महानगरपालिकेमध्ये आणि भरपूर प्रश्न शहरामध्ये होते. रस्त्यावरची खड्डे असतील, पाणी वेळेवर न येणे, घाण पाणी, अनेक भागांमध्ये पाणी शिरलेलं होतं आपल्या पावसाळ्यामध्ये. तर अशी भरपूर मुद्दे होते आणि काँग्रेसमधली जी मंडळी आहेत ती आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. तर जनतेमध्ये असा संभ्रम आहे की आम्ही यांना निवडून देऊ की त्यांना निवडून देऊ. सेमच लोक येणार आहेत आणि सारखीच कामं होणार आहेत. त्याला तुम्ही कसं उत्तर द्याल? आता काय, महानगरपालिका ही आता आपली जी महानगरपालिका आहे ह्यामध्ये जवळपास 30-40 वर्ष झालं चालू आहे. पण ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टीसाठी, दुरुस्तीसाठी प्रत्येक वेळेस जनसंख्या वाढत चालली आहे. मग ह्याच्यासाठी पण पाणी येतं एक म्हणजे का, जनसंख्या वाढायली म्हणून काय कुठंतरी स्टॉप व्हायला. मग आता ह्याच्यावरती पर्याय चालू आहेत. आता गेल्या 4-5 वर्षामध्ये नाही, फक्त पाणी नाही. नांदेडमध्ये ट्रॅफिकचा मुद्दा आहे, रस्त्यांचा मुद्दा आहे, ज्यामुळे जनता पूर्णपणे त्रस्त झालेली आहे. याचं तुम्हाला जाणीव असेलच आणि 8 वर्षापासून जनता त्रस्तच आहे. तर सारखीच जर तुम्ही त्यांना कॅन्डिडेट देत असाल जे याच्या आधी होते, तर जनतेमध्ये बदलाव कसा येणार? जनतेमध्ये बदलाव म्हणजे काय, आता गेली 8 वर्ष म्हणताय पण लोकसंख्या पण वाढली आहे आणि इथं ट्युशनचा हब झालेला आहे, शिक्षणाचा हब झालेला आहे. त्यामुळं अचानक लोकसंख्या जेव्हा तुमचं क्राऊड वाढते तेव्हा ट्रॅफिकवरती प्रश्न निर्माणच होणार आहे. आता लोकसंख्येचा हा काही कोणी थांबवू शकणार नाही, पण हळूहळू त्यासाठी उपाययोजना चालू आहेत. साहेबांनी फ्लायओव्हरसाठी आता मुख्यमंत्री साहेबांकडे मागे बैठक झालेली आहे. पण याच्यातून पूर्ण मार्ग काढून घेतील येत्या काळात. आणि सत्ता असेल तर हे ट्रिपल इंजिन होईल आणि ट्रिपल इंजिनमध्ये आपला विकास होईल. ह्यासाठी भारतीय जनता पार्टी ही शहरामध्ये आवश्यक आहे आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली हा विकास पूर्णपणे होईल. कारण की दूरदृष्टी नेताच्याच त्यांच्यामुळेच होईल सगळं काही. सत्ता होती, जनता खुश होती, पण जे आता जे झालेलं आहे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आहे धनशक्ती व जनशक्ती. आता जे या वेळेचे आपल्याकडे पॅनलचे उमेदवार दिलेले आहेत ते सर्व उमेदवार काँग्रेस पक्षाचे पहिले उमेदवार होते, जे आता दिलेत. जे दिलेत फक्त धनशक्तीपुरते दिलेत आणि लोकांचं एकच म्हणणे आहे इकडं, फक्त इकडे एक पाहिजे तर एक नवीन चेहरा आणि तो पाहिजे विकास आणि आपल्या इकडे जे राहणारा चेहरा. तर आपण पाहता की कोणाचं काम असो, लाईटचं काम असो, जर लाईट गेली तर कमीत कमी 2 तास लाईट येत नाही आणि जर फोन केला तर फोन जातो तिकडं लाईट 12 मिनिट राहते आणि इकडचा जे जनतेला जर फोन करायचा असला तिकडचा कॉल तो कोणी उचलू शकत नाही. आणि जर आत्ता जर लोकांना पाहिजे असले तर इकडचा उमेदवार पाहिजे आपल्याला. तुम्ही कोणाला मतदार करणार? मी यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार माणिकभाऊ देशमुख यांना मतदान करणार आहे. राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती आहे. तुम्ही जेव्हा म्हणजे राष्ट्रवादीला मतदान कराल किंवा शिवसेना कराल तर हे मत फक्त BJPला जाणार आहे असं जनता म्हणते. जनता म्हणते ते बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. जे आता जे BJPने जे उमेदवार केले आहेत ते फक्त धनशक्तीवर जमा केलेले उमेदवार आहेत असं म्हणतात तुम्ही. आता लोकांचा कल एकच आहे, बा आमचा उमेदवार हे म्हणजे जनतेतला पाहिजे, आम्हाला पैसेवाला उमेदवार नको आहे. म्हणजे जनता पैसा घेणार नाही? पैसे घेणार नाही, घेईल पण पैसा घेईल जनता.
पण जे मत देईल तो सर्वसामान्य लोकांना देईल. आमच्या वार्डामध्ये पैशाची गरज नाही आहे. आमच्या वार्डामध्ये एक चांगल्या उमेदवाराची गरज आहे. त्याच्यामुळं जनता ठरवेल यावेळेस काय करायचं आणि काय नाही. पैसे वगैरे पैशाचं काय बी चालणार नाही. तुम्ही हे कशावरून म्हणू शकता की पैसे चालणार नाही? म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये पैशामुळे सत्ता बदलते. पैशामुळे सत्ता बदलते हे तुम्ही असं म्हणू शकता, हे खरं आहे. पण जनतेला 24 तास काम करणारा उमेदवार हवा. तर आता यावेळेस जनता ठरवेल जनतेला कसा उमेदवार पाहिजे. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीसोबत आहात राज्यामध्ये. नांदेडमध्ये का नाही? काही कारणास्तव युती नाही झाली नांदेड उत्तरमध्ये. काय कारणं असतील? व्यक्तिगत कारणं होती की जनतेच्या विकासाची मुद्दे होते? नाही, ते वरचा विषय आहे. ते भारतीय जनता पक्षासोबत तुमच्या पक्षाची जर युती झाली असती नांदेड महानगरपालिकेमध्ये तर तुमच्या उमेदवाराचा फायदा झाला असता की नुकसान? उमेदवाराचा तर फायदा झालाच असता, पण काही कारणास्तव वरच्या लेवलची युती होऊ शकली नाही. म्हणजे फायदा झाला असता म्हणजे तुम्हाला भारतीय जनता पक्षाची काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त आपल्या उमेदवाराला निवडून येणं. आपल्या उमेदवाराला आपल्याला निवडून आणायचं आहे. जनतेला 24 तास काम करणारा उमेदवार पाहिजे. त्या प्रकारचा आमचा उमेदवार आहे आणि आम्ही त्याला निवडून आणू. धन्यवाद. काय वाटतं ज्या पक्षाची या महानगरपालिकेमध्ये सत्ता प्रस्थापित करण्याची ताकद आहे त्यांच्यासोबत तुम्ही न जाता तुम्ही आपली निवडणूक लढवा? प्रश्न असा आहे की तुम्ही कसं आमच्या पक्षाला म्हणू शकता की तुमची ताकद नाही की तुमच्या पक्षाची की हां, आणि कारण तुमचे जे उमेदवार आहेत ते तुम्ही किती उमेदवार उभे केले? आमच्या वार्डामध्ये आमचे 4 उमेदवार. तुम्ही वार्ड नाही शहरामध्ये? नाही, आम्हाला बाकीच्या शहराशी काय घेणं देणं नाही सर. आम्हाला फक्त आमच्या वार्डाशी कारण आम्हाला नाही, बाकीच्या शहराशी घेणं देणं नाही असं आपण नाही म्हणू शकत. कारण तुमच्या वार्डामध्ये महानगरपालिका नाही. महानगरपालिका कुठं आहे? शहराच्या मध्यभागामध्ये. आणि महानगरपालिकेच मध्ये डिसाईड होणार आहे की तुमच्या वार्डामध्ये किती विकास होईल. ठीक आहे, तर तुम्हाला पूर्ण शहराचा विचार करावा लागेल. तुमच्या पक्षाचे किती उमेदवार शहरामध्ये आहेत? तेवढं तर आणखी काही कन्फर्म झाले नाहीत, कारण आज फॉर्म टाकणं उचलणं हे काही चालू होतं. जे काही यादी उद्या जे डिक्लेअर होईल त्यानुसार आपल्याला समजेल की किती उमेदवार आहेत आणि किती नाहीत. आता तुमची युती झाली आहे शिवसेनेसोबत? हां, ती दक्षिणमध्ये झालेली आहे. अच्छा, उत्तरमध्ये युती नाही आमच्या पक्षाची कुणासोबत आणखी. आणखी नाही. अच्छा, ठीक आहे. जर तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत युती केली असती तर तुमचा फायदा झाला असता की नुकसान झालं? ते तर आता काही सांगू शकत नाही सर, कारण हे जनतेच्या निकालावर आहे. जे जनतेला जे आवडेल त्यानुसार चालेल सर. कारण युती होईल नाही होईल किंवा झाली न झाली हे जनता नाराज जर दोन्ही पण पक्षावर असेल तर तिसऱ्याला फायदा होऊ शकतो. काय मुद्दे आहेत त्या निवडणुकीमधले? म्हणजे कशाबद्दल मुद्दे काय आहेत? म्हणजे विकासाचे मुद्दे असतील, जनतेचे मुद्दे असतील, प्रश्न असतील, रोड नाली, काय मुद्दे आहेत? तसं तर प्रत्येक मुद्दे आहेत सर. आता सांगायला बसले तर खूप काय मुद्दे आहेत. जनतेचे आहेत, नाली आहेत, रस्ते आहेत, ड्रेनेज लाईन आहेत, पाणी प्रॉब्लेम आहेत, लाईटचे लॅम्प आहेत पोलवरचे, गलोगरी नाल्या नाहीत. खूप काय असे मुद्दे आहेत. त्यामध्ये महानगरपालिकेचा मुद्दा मोठा बघायला गेले तर गुंठेवारी पण आहेत. मुळात काय आहे की ही निवडणूक जनतेंना चेहरा बघूनच गेला पाहिजे. पण मला वाटतं की ही निवडणूक आहे ना सत्तेचे विकेंद्रीकरण करून आणि मुळात आहे ना पैशाच्या जोरावर हे इलेक्शन करण्याचा अट्टहास इथल्या मूळ राजकारण्यांनी दाखवलेला आहे. आणि त्यामध्ये काय जनतेला तर हे आहे की सिच्युएशन, कारण की चेहरा बघून करायचं म्हटल्यानंतर असा प्रश्न आहे की ह्या आधीच्या ज्या निवडणुका झाल्या म्हणजे मागचे जे 4 नगरसेवक होते तर ते 4 नगरसेवक आधी काँग्रेसकडून निवडून आले होते, कोणी भाजपमध्ये गेला आहे, कोणी शिवसेनेमध्ये गेला आहे. आणि ते 4 नगरसेवक, मी इथे जवळपास 20 वर्षापासूनचा रहिवासी आहे, पण मागच्या 5 वर्षामध्ये 4 नगरसेवकापैकी 1 नगरसेवकसुद्धा मला इथं दिसला नाही. चेहरा बघायचा म्हणजे मोठ्या नेत्यांचा चेहरा बघायचा की जे उमेदवार आहेत त्यांचा चेहरा बघायचा? म्हणजे जनता खूप कन्फ्युजनमध्ये आहे. कारण काँग्रेसचे जे आहेत ते MIMमध्ये गेलेत, काँग्रेसचे जे आहेत BJPमध्ये गेलेत. तर जनतेला कळतच नाही आहे की कोणत्या पक्षामध्ये. याला कसा वाचा फोडावा जनतेने? नाही, याच्या जनतेने जे फिल्टर्स लावायचे आहेत ना त्याचा एक फिल्टर हा पहिला असला पाहिजे की जो उमेदवार तुमच्याकडे येतोय तो नेहमी तुमच्याकडे याआधी आलेला आहे का इलेक्शनच्या आधी. मग तो फिल्टर नवीन उमेदवाराला लागू होणार नाही की नवीन पक्षांनी फ्रेश चेहरे दिलेत. ठीक आहे, तुम्ही त्यांना एक संधी देऊ शकता, पण तुमच्याकडे तो उमेदवार आल्यानंतर तुम्ही त्या उमेदवाराची जनतेने पण ही माहिती काढायला पाहिजे की ते उमेदवार क्रिमिनल आहेत का. म्हणजे आता मी तुम्हाला याचा एक एक्झाम्पल देऊ शकतो की आमच्या पाठीमागची जी साईड आहे ह्या पट्ट्यामध्ये बौद्ध वस्त्यांमध्ये जर तुम्ही गेलात तर तिकडे प्लॉटचे रेट अक्षरशः पडलेले आहे. अवैध धंद्याचं तिकडे ऊत आलेला आहे.
मग आता त्याच्यामुळे आधीच्या उमेदवारांना बघून जनतेनं मत केलं पण त्या उमेदवारांनी त्याच्यावरती काय काम केलं ह्याच्यावर काही सोल्युशन आलेलं नाही. त्यामुळे मी एक नागरिक म्हणून असेल, एक मतदार म्हणून जर बघत असेल तर मी आयडियोलॉजी सोडून एक सेक्युलर आयडियोलॉजी ठेवेल आणि जो मतदार आहे त्या चेहरा चांगला आहे, नॉन क्राईम आहे, क्रिमिनल नाही आहे, तो अशाच उमेदवाराच्या पाठीमागे राहण्याचा प्रयत्न करेल. 8 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे, तर आता नवीन जे मतदार आहेत 18 वर्षावरचे याचे खूप वाढलेले आहेत. म्हणजे गेल्या निवडणुकीपासून या निवडणुकीमध्ये खूप जास्त त्यांची संख्या वाढलेली आहे. त्याचा किती प्रभाव पडेल या निवडणुकीमध्ये? नाही, मुळात काय माहिती आहे का की आपण ही बघू शकतो की ह्या इलेक्शनला सगळ्यात जास्त भाऊ गर्दी होते. याचं कारण काय की नवखे जे उमेदवार आलेले आहेत त्यांच्यामध्ये जो जोश आहे की हे इलेक्शन लढवण्याचा, त्याचं कारण काय की ते पहिल्यांदा इलेक्शन लढत आहेत. त्यातले बरेच जण आहेत 30च्या आतले आहेत, 32च्या आतले आहेत, तर त्यांच्याकडे त्या मतदारांचा कल आहे, त्यांच्यासोबत ते सहकारी आहेत म्हणून त्यांचा जो प्रभाव पडतोय की इलेक्शन लढतोय. आणि म्हणजे स्टेटच्या पार्टीजनी त्यांना तिकीट दिलेत. असे बरेचसे उमेदवार आहेत की त्यांचं वय कमी आहे 30पेक्षा, त्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट हा खूप मोठ्या प्रमाणात पडणार आहे आणि त्याचाच धोका ह्या प्रस्थापित आधीच्या आलेल्या नगरसेवकांना त्यांचाच धोका मोठ्या प्रमाणात होईल. काय वाटतं, ही निवडणूक चेहरा बघून होणार आहे की पक्ष बघून? चेहरा बघूनच होणार आहे. आता भारतीय जनता पार्टीकडून आमच्या इथं 4 उमेदवार आहेत. उपमहापौर सतीश भाऊ देशमुख, त्यानंतर सकाराम तुप्पेकर, कविता संतोष मुळे आणि कैलास सावते. हे लोकांमध्ये जाऊन काम करणारे सर्व म्हणजे उमेदवार आहेत. आता पुढच्या पार्टीमध्ये बघितलं तर सगळे आयात उमेदवार दिलेले आहेत. सगळे BJPचेच होते. त्यांना तिकीट नाही भेटल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, इतर कुठल्या पक्ष असतील, त्यांना उमेदवार नाहीत. सगळे BJPचे माणसं घेऊन गेलेले आहेत त्यांनी. गेल्या 8 वर्षामध्ये जे शहरामध्ये समस्या होत्या, जनतेमध्ये त्याबद्दल खूप नाराजगी होती. पण जे प्रस्थापित पक्षामधले जे उमेदवार होते, म्हणजे गेल्या वेळेस ज्यांची सत्ता होती, काँग्रेसची सत्ता होती, तेच उमेदवार आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. तर तुम्ही जनतेला या गोष्टीचा कसं उत्तर द्याल की आम्ही त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करणार आहोत? वेगळं करायची काय जे काय आता कामं झालीत, 80% तर कामं झाली तरवड्या भागामध्ये. तरवड्या भागाचा विकास सर्व अशोकराव चव्हाण साहेबांनीच केलेला आहे. आता तो इथं थांबलेला आहे. तिथं पूर्ण कॅनलचं साम्राज्य होतं, घाणीचं साम्राज्य. त्यामुळं तर साहेबांचे हात बळकट करण्यासाठी भाजपच स्ट्रॉंग आहे इथं सध्या. आणि जे गेल्या वेळेसचे जे तुमचे काँग्रेसचे जे उमेदवार होते, जे निवडून आलेले, त्यांच्याबद्दल जी नाराजगी आहे जनतेची, त्याला तुम्ही कशी दूर करणार? आता दूर करणार म्हणजे काय, जे काही कामं राहिली असतील थोडेफार, ते कामं आता इथून पुढं करणारच ना. ते निवडून आल्याच्यानंतर करायचेच आहेत कामं. सध्या तर आता इलेक्शन थोडं लेट झालेलं आहे आपलं महानगरपालिकेचं. जे काय कामं राहतील ते आपण याच्यानंतर पुढे समोरून करूच ना. ठीक, धन्यवाद. कोण येत आहे का अजून? ही निवडणूक चेहरा बघून होणार आहे की पक्ष? ऑफकोर्स प्रत्येकानं जर मी बघितलं तर पक्ष बघून म्हणण्यापेक्षा चेहरा बघून, उमेदवार बघून, खरंच तो प्रबळ दावेदार आहे का नाही, तो खरंच आपल्या प्रभागाचा विकास करू शकतो का नाही, हेच बघून यावेळेसची निवडणूक होणार आहे. आपली युती आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षासोबत आणि आपण नांदेडमध्ये वेगवेगळे लढत आहात एक दुसऱ्याच्या विरोधात. राज्यामधली जी युती आहे ती विकासाच्या मुद्द्यावर आहेत. मग नांदेडमध्ये विकास नको आहे? नांदेडमध्ये खरं तर मी सांगू इच्छिते की सगळ्यात जास्त विकासाची गरज असेल तर ते नांदेड शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जातो आहे. धुळीचं साम्राज्य पसरलेलं बघायला मिळतं आहे. गल्लोगल्लीमध्ये कचऱ्याचा ढिगारा आपल्याला बघायला मिळतो आहे. शाळेच्या बाजूला कचरा साचलेला बघायला मिळतो आहे. नल्या गटारे तुडुंब भरलेली आहेत. माझा प्रश्न असा होता की आपण विकासाच्या मुद्द्यावरून युती केलेली आहे राज्यस्तरामध्ये, मग नांदेडमध्ये आपल्याला विकास नको आहे का? आपण नांदेडमध्ये भाजपसोबत युती केलेली नाही आहे, तर विकास आपल्याला नांदेडमध्ये नको आहे. तर पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय इथे सेपरेट लढायची असेल तर आम्ही सेपरेट लढू. आणि विकासाचा जर मुद्दा असेल तर आमच्या अजितदादांनी बारामती जी बनवलेली आहे, पिंपरी चिंचवड जे बनवलेलं आहे ते सगळ्याच लोकांना माहिती आहे. तसंच मला वाटतं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार आहे आणि तशाच प्रकारचं नांदेड शहराचा सुद्धा विकास नक्कीच झाला पाहिजे. दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे तिसऱ्याच कोणाला तरी फायदा होईल असं तुम्हाला नाही वाटत का? नाही, यावेळेस काय होणार आहे की मला तरी वाटतं की जनता पक्षालाही थोडंसं बाजूला ठेवून त्या उमेदवाराला बघणार आहे. मी जसं आताही सांगितलं की खरंच तो त्या प्रभागाचा विकास करू शकतो का, तो तिथला स्थानिक उमेदवार आहे का आणि तो खरंच उच्च शिक्षित आहे का, हेच बघून मला वाटतं यावेळेसची जी निवडणूक आहे ती सर्वांनीच लढवली पाहिजे. काय वाटतं सत्ता कोणाची येईल नगरपालिकेमध्ये?
तुम्ही बघताय आत्ताच्या ज्या नगर परिषदेच्या नगर पालिकेच्या ज्या हे झालेत निवडणुका झाल्यात सर, सगळ्यात जास्तीत जास्त जर नगरसेवक नगराध्यक्ष जर निवडून आले असतील तर ते एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत, हे मला सांगायला आवडेल. आणि त्याच अनुषंगाने मी आताही सांगू शकते की जास्तीत जास्त जे काही आत्ता नगरसेवक असेल आपल्या नांदेड वाघाळामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नक्कीच येतील. या निवडणुकीमध्ये बरेच काही मुद्दे आहेत. संघर्ष कोण कोण केला आहे ह्या प्रभागात, आता जनतेनं ठरवावं की चेहऱ्याला बघणार का पक्षाला बघणार का काय करणार. मायबाप जनता यावेळेस सगळ्यांना ठरवून देईल, कारण की आपण बघतोयच नांदेडमध्ये काय काय घडामोडी होत आहेत. जो कोणी निष्ठावंत आहे त्याला काय भेटतंय, म्हणजे दरवेळेस कार्यकर्त्यांनी सतरंजाच उचलायच्या का आणि कार्यकर्त्यांनी कुठे कुठे जायचं. मग सगळ्यात हातही मायबाप जनता ठरवेल की चेहरा बघणार आहात. आता तुम्ही जर त्या चेहऱ्याला जो व्यक्ती आहे जो 30-40 वर्षापासून काम करतो या प्रभागामध्ये आणि त्याच्यासोबत पक्ष नसेल तर तुम्ही त्याच्यासोबत जाणार का, ह्या सगळ्या गोष्टी मायबाप जनतेनं ठरवाव्या. प्रमुख मुद्दे काय आहेत? प्रमुख मुद्दे आहेत आपल्या इथं पाण्याचा जो मुद्दा होता आज 20 वर्षाआधी, तो कोणी सॉल्व केला आहे, आणखीन त्याच्यामध्ये तो व्यक्ती काय काय करू शकतो हे बघावं लागणार. कचरा नियोजन आहे, आणखीन आपले जे काही इकडचे रोड आहेत, आपला आसरानगर ह्या त्या साईडचे रोड जे आहेत त्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. CCTV आपल्या इथं लागू शकतात का. आणखीन लाईट जे नियोजन आहे ते ह्या रोडला बरंच लाईट नियोजन आहे, पण तुम्ही जर इथून खालती जाताय तर लाईटचं नियोजन नाही आहे. इकडे कल्याणनगरकडे जाताय तर लाईटचं नियोजन नाही आहे. इकडे आसरानगरकडे आहे तर लाईटचं नियोजन नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाचं वर्चस्व असेल? मायबाप जनता ठरवेल पक्षाला निवडून देणार का अपक्षाला निवडून देणार. प्रभाग क्रमांक 1 व 2 या ठिकाणी हा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे आणि आपण चॅनलवरती या कार्यक्रमाबद्दल यापूर्वीच कल्पना दिलेली होती, पण जे लोक या ठिकाणी आलीत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न केला, पण जी लोक या ठिकाणी आलेली नाही आहेत त्यांना आपण लाईव्ह कार्यक्रम असल्याचं यापूर्वीच कल्पना दिलेली होती, पण जी लोक आली नाहीत त्यांनी आमच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये कृपया येण्याचा प्रयत्न करावा आणि आपली भूमिका मांडावी. आपण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट विचारत आहोत आणि त्यांना बोलण्याची पूर्णपणे संधी देत आहोत आणि जेवढं होईल तेवढं हा कार्यक्रम जो आहे तो आपण इक्वल किंवा समान संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या ठिकाणी मी असं सांगतो की आपला पहिला कार्यक्रम संपलेला आहे. या पुढील कार्यक्रम आपल्या चॅनलवर याबद्दल अपडेट येऊन जातील. आपले स्पॉन्सर होते IIB करिअर इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचर.